काय मग काय कोणाचं वातावरण वाटतं तुला? आता युती झाली आहे दोघं भावांची. मराठी माणसांचे मतं मराठी माणसांना, जो आमच्यासाठी येणार आम्ही त्याच्यासाठी येणार. तू साऊथ इंडियन आहेस पण मराठी माणसाला सपोर्ट करतो. हां, मराठी माणसांना सपोर्ट करणार. आपण लहानापासून सगळ्यांना सपोर्ट केला, कोण आमचं ऐकत नाही. सगळे त्यांच्या मेन माणसांसाठी कामं करतात. माणसं बघून चेहरे इथं होतात सगळं कामं. हां मग आता ठाकरेंना का देणार संधी? हां, मराठी माणसं येऊन द्या ना, मराठी माणसांना सपोर्ट करा. माझं मत मराठी माणसांना. ते आता भाजपचे नेते असं म्हणतात की महापौर झालं तर हिंदू महापौर होईल. ते मराठी असं स्पेसिफिक म्हणत नाहीत. तुला काय वाटतं? मराठी माणसंच BJPला पुढे करतात. हां, मराठी माणसांना बोलतात ना, मराठी माणसंच पुढे करून BJPला पुढे करतात. अच्छे दिन आगे बुरे दिन आले. आज गरीब मरतोय. हां, अजून त्यांचेच माणसांचे 4-4 रूम 5-5 रूम आहे. तुमच्याकडे तुमच्या एरियामध्ये माणसं असतात की खड्डे असतात? आता मला भेटलं आहे कोयनूरला रूम. कोयनूरला मी काय विचारलं, तुमच्याकडे माणसं असतात की खड्डे असतात? खड्डे रस्ती आहे, सोल्युशन नाही विचारलं. काही नाही याच्यावर. हां, आमदार काय नाही, खाली आश्वासन देतात आम्ही येतो. हां, नगरसेवकाचं काय? नगरसेवक काय नाही, नगरसेवक खाली येतात इलेक्शनच्या टायमालाच येतात, बाकी दिवस नाही येत. मला सांग, आता शिंदे पण आहेत. शिंदे म्हणतात शिंदेंनी ते म्हणतात मी खूप काम केलं आहे. फडणवीस साहेब म्हणतात आमच्या ह्या स्कीम त्या स्कीम. त्यांनी ते नाही म्हटलं तरी बघ, विधानसभेला ते जिंकून आले. किती नाही म्हटलं तरी. हां, खाली ते स्कीम बायकांना आहे, माणसांचं काय ऐकत नाही. इथं खाली साडी वाटत, कुकर वाटत, सगळे वाटणे होतात. कुकर तू नाही घेतला का? कुकर नाही घेतला का आम्ही मराठी येतं, मराठी माणसांना सपोर्ट करणार ना भाऊ. मराठी आम्ही कशाला घेणार? आमच्यासाठी जो येणार आम्ही त्यासाठी येणार भाऊ. आमचे मत मराठी माणसांना. खूप महत्त्वाचा विषय हा. मित्र खरं तर साऊथ इंडियन आहे, पिल्लं आहे याचं आडनाव, पण हा म्हणतोय की मराठी माणसाचं मत हे मराठी माणसालाच जाणार. कुठेतरी आपण पाहिलं तर कालच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झालेली आहे आणि हा एक खूप चांगला सिग्नल म्हणू शकतो. अर्थात त्या दोन्ही बंधूंसाठी जर